नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. त्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. 24 तासामध्ये काही गोष्टी असे घडणार आहेत की त्यामुळे कोरडे हवामान होण्यास मदत होणार आहे. सध्या 24 तास म्हणजे पहाटे पहाटे उद्याच्या भागात बघायला गेलं तर श्रीनगर आपलं राजस्थानचा उत्तर भाग किंवा राजस्थानमधून ते शेजारी राज्यामध्ये शेजारी देशामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र होणार आहे आणि त्या साईडला उत्तर भागातून असे उत्तरेकडे वारे सरकणार आहेत. राजस्थानच्या आणि गुजरातच्या साईडून उत्तरेकडे वारे वाहणार आहेत. आणि दुसरी बाजूला पाहायला गेलं तर इकडे वेलांग या भागाला मानलंच 1 सेंटीग्रेड तापमान खाली सेल्सिअस तापमान खाली उतरणार आहे आणि तिथून हिमाचल प्रदेशच्या पायथ्याशी तापमानाचा थोडं कमी होत जाताना दिसतंय. तत्पूर्वी राज्यामध्ये पाहायला गेलं तर राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे की उत्तरेकडून जे कोरडे वारे ते येणार आहेत ते सध्याला नागपूर आणि इकडे पश्चिम साईडला पूर्व साईडच्या बाजूनेच आहेत. म्हणजे कोरडे वारे आता सध्या पाहायला गेलं तर भुवनेश्वर करमाळा ह्या साईडहून जास्त आहेत आणि तिथून पाहायला गेलं तर आपल्या नागपूर चंद्रपूर ह्या भागात थोडंसं दाखवत आहे. पण इथं थोडंसं जगदलपूरच्या ह्या साईडला कमी दाबाचं क्षेत्र थोडंसं झालेलं दिसून येत आहे. एकंदरीत राज्यामध्ये सुद्धा सांगलीच्या आसपास सातारा दापोली रत्नागिरी ह्या बाजूला साधारण कमी दाबाचं म्हणजे क्षेत्र तयार झालेलं आहे. तेवढं काही तीव्र नाही आहे. फक्त ह्या अवतरणामुळे थोडंसं ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सगळ्या बाजूनी कोरडे वाऱ्याचा प्रवाह राहण्याची शक्यता आहे. जे बाष्पयुक्त वारे फक्त आपल्या पश्चिम साईडहून थोडेसे होणार आहेत. पावसाचा जर हे मॉडेल असं सांगतं की हलकेशी पावसाची ढग निर्मिती होणार आहे. हलक्याच्या पावसाची शक्यता मुंबई, पुणे, दापोली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पट्टा, परत इकडे सांगलीचा काही भाग म्हणजे सांगलीचा परिसर थोडासा झालं तर स्थानिक वातावरण हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे. तिथून दक्षिणेकडे सिंधुदुर्ग पट्टा वगैरे आहे त्या भागातून पावसाची शक्यता हलकीशी दाखवत आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता नाही आहे पण ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. आणि इकडे विदर्भ पट्ट्यात पाहायला गेलं तर बीड, लातूर, अकोला, सोलापूर ह्या भागातून नांदेड, पुसद, लोणार, अमरावती, अकोला ह्या भागातून पावसाची शक्यता किंवा ढगाळ हवामान असणार आहे पण पावसाची शक्यता काही नाही आहे. आणि नागपूर विदर्भ पट्ट्यात सुद्धा थोडेसे म्हणजे अमरावती, पुसद, नांदेड ह्या परिसरातून थोडेसे हलक्याशा ढगाची निर्मिती होणार आहे. पावसाची शक्यता काही नाही आहे पण ढगाळ हवामान थोडंसं राहणार आहे. चंद्रपूर, गोंदिया ह्या परिसरात शक्यतो कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. क्वचित ढगाळ हवामान होण्याची शक्यता सुद्धा त्या साईडला दिसत आहे. आणि नांदेड, लातूर ह्या परिसरातून सोलापूर पट्ट्यात सुद्धा ढगाळ हवामान होणार आहे. जर स्थानिक वातावरण निर्मिती झाली तरच पावसाची शक्यता आहे नाहीतर नाही आहे. तिथून पुढे काय पावसाची शक्यता फक्त कोकण भागातूनच थोडीशी हलक्याशा पावसाची शक्यता मुंबई, दापोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, गोवा परिसर ह्या भागात हलक्याशा पावसाची शक्यता दिसते. तिकडून पूर्वेकडं कोल्हापूर साईड किंवा सांगली साईडला झालं स्थानिक वातावरण निर्मिती तर हलक्याची पावसाची शक्यता पण दाखवत आहे. तेवढं काय जोरदार पाऊस नाही आहे पण कोरडे वाऱ्यांचा प्रवाह थोडंसं वाढणार आहे त्यामुळे थंडीला सुरुवात होणार आहे. आणि एकंदरीत उत्तर साईडला जर कमी दाबाचं क्षेत्र लगेच ती चक्राकार स्थिती शेजारी राज्यात जाते ती जर तिथं थांबली गेली किंवा तिचे उरळ स्वरूप धारण केलं
म्हणजे त्याची कमतरता स्थिती कमी ज्यावेळी होईल त्यावेळी राज्यात थंडीचं वातावरण तयार होणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर दक्षिण साईडलाच भारताच्या दक्षिण साईडला पावसाची शक्यता आहे. म्हणजे पावसाने सध्याला तरी काढता पाय घेतलेला आहे आणि कोरडं वातावरण तयार होऊन राज्यात पश्चिम बाजूलाच तेवढं पावसाचे ढगाळ राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात. बाकी सर्वत्र पावसाची म्हणजे ढगांची शक्यता पण कमी आहे आणि पावसाची शक्यतासुद्धा कमी आहे. झालं तर थोडंसं होईल या आठवड्यात, पण बऱ्याच कालावधीनंतर संपूर्ण राज्यामध्ये कोरडे हवामान होण्याची शक्यता दाखवत आहे. असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद.